माती आणि माता फरक आहे वेलंटीचा, माती आणि माता फरक आहे वेलंटीचा, एक आपल्याला जन्म देते तर ते दुसरी आपणास खुशीत घेते. अशा माती आणि मातेस सर्वप्रथम नमन वंदन करून आज या ठिकाणी MA मराठी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक सन्माननीय डॉक्टर महेशजी खरात यांच्या मुरगाण या कादंबरीवर परिसंवाद या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विवेक आपल्या सर्व श्रोत्यांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर शरदजी भिंगारे सर, वित्त व लेखा अधिकारी, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भीमरावजी वागचौरे सर, प्रसिद्ध ज्येष्ठ कादंबरीकार, वैजापूर. त्यानंतर 3 भाष्यकार आहेत, त्यामध्ये डॉक्टर राजश्री पवार, मराठी विभाग प्रमुख, संत सावतामाळी महाविद्यालय फुलंब्री, डॉक्टर ज्ञानेश्वरजी सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख, विवेकानंद महाविद्यालय, डॉक्टर अर्चना सोनवणे मॅडम, मराठी विभाग प्रमुख, एकता कला महाविद्यालय बिडकीन. आणि या कादंबरीवर 2 आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी चर्चा करणार आहेत. चर्चक आहेत मिस्टर अभय मंडली आणि अंकुश सोलवणे. प्रमुख अतिथीमध्ये आहेत डॉक्टर सुधाकरजी शेंडगे आणि डॉक्टर समाधानजी इंगळे सर. या सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर काही माणसं मोठी असतात गुणाने, विचाराने, कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने, आणि आज सौभाग्याचा दिवस आहे की अशाच माणसाच्या उपस्थितीने आणि तेजाने हे सदन प्रकाशले आहे. चला आदरभावाने सत्कार करूया अशा मान्यवरांचा. तर भारतीय संस्कृतीनुसार आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा आपण आदर सत्कार करत असतो. त्याच अनुषंगाने मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरदजी भिंगारे सर यांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आपला सत्कार स्वीकारावा. सरांचा सत्कार मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय डोंगरे सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यावा. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर भीमरावजी वागचौरे सर, मराठी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक. सरांना विनंती आहे की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आपला सत्कार स्वीकारावा. सरांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या हिंदी विभागाचे आमचे प्रिय मित्र डॉक्टर सोमनाथजी सरांना निमंत्रित करतो. यानंतर भाष्यकार म्हणून आपल्या उपस्थित आहेत मराठी विभागाच्या प्रमुख फुलंब्री येथून आलेल्या डॉक्टर राजश्री पवार मॅडम. यांनाही विनंती आहे की त्यांनी महाविद्यालयाच्या वतीने आपला सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कोमल पेशी यांना निमंत्रित करतो. कोमल भिशे आमच्या संशोधन केंद्राच्या संशोधक विद्यार्थिनी आहेत आणि यांच्या हस्ते डॉक्टर राजश्री पवार मॅडमांचा सत्कार होत आहे. यानंतर दुसऱ्या भाष्यकार आहेत डॉक्टर अर्चनाजी काटकर मॅडम. यांचा सत्कार हिवरकर मॅडम यांनी करावा. काटकर मॅडम यांचा सत्कार हिवरकर मॅडम यांच्या हस्ते संपन्न होत आहे. प्रेक्षकांना पुनश्च एकदा विनंती आहे की टाळ्या वाजवून आपण सत्कार करत आहोत. धन्यवाद. यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर ज्ञानेश्वरजी सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख, विवेकानंद महाविद्यालय. यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक सोस्ते सर यांना निमंत्रित करतो.
पुढील सत्कारपती आहेत ज्यांची उपस्थिती कायमच या महाविद्यालयात असते ते म्हणजे आपल्या सर्वांचे परिचित लाडके समाधानजी इंगळे सर. सरांचा सत्कार करण्यासाठी मी हास्य कवी डॉक्टर सुराशे यांना निमंत्रित करतो. यानंतर हा कार्यक्रम एक अंग जे आहे ते परिसंवादाचं आणि ते ग्रामीण कादंबरीकार आहेत डॉक्टर महेशजी खरात सर यांचाही सत्कार महाविद्यालयाच्या वतीने संपन्न होईल. त्यांचा सत्कार मी स्वतः करतो. त्यांना कशाला सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. या वर्गांड कादंबरीवर चर्चा करण्यासाठी 2 विद्यार्थी MA चे एक आणि एक संशोधक विद्यार्थी आहेत. तर सर्वप्रथम मी विचार मंचावर निमंत्रित करतो डॉक्टर अभयजी मंडलिक सर यांना की त्यांनी आपले चर्चारूपी मनोगत 5 मिनिटात मांडावे. त्यांचा सत्कार राहिला होता. क्षमस्व प्राध्यापक सोस्टे सरांच्या हस्ते मंडलिक सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. दुसरे चर्चक आहेत अंकुशजी सोनवणे. यांचा सत्कार महेश करात सर यांच्या हस्ते संपन्न होईल. धन्यवाद सर. या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ नुकताच संपन्न झालेला आहे. तर खरं तर फुलात महत्व असतं गुलाबाला, दुःखात महत्व असतं सुखाला, अंधारात महत्व असतं प्रकाशाला आणि अज्ञानात महत्व असतं ज्ञानाला. या अनुरूपच प्रत्येक कार्यक्रमात महत्व असतं प्रास्ताविकाला आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर डुंबरे सरांना निमंत्रित करतो. अगाय विश्वैक्य रमा तुझा प्रसाद चंद्रमा करुमद पौर्णिमा स्फूर्ती केली मौली ज्ञानोबाराय शब्दोपबाराय विवेकानंद भावना वंदन करतो. आज आमचे परमस्नेही साहित्य चळवळीतले बिनीचे शिलेदार महेश खरात यांच्या बुरगाट कादंबरीवर आपण आज परिसंवाद ठेवलाय आणि त्याला दुग्ध शर्करा योग म्हणजे गेल्या 15 वर्षापूर्वी आमची संख्या खूप होती. 350-400 ॲडमिशन आमच्याकडे MA होते. लुलेकरण सर आमच्याकडे शिकवायला त्या काळामध्ये आणि मधल्या काळात जी OT लागत गेली ती मुक्त विद्यापीठाचं MA चालू झालं. त्यानंतर जी OT लागत गेली जे अगदी 2-4 वर्षापासून आमची इतकी वाईट अवस्था होती की 10-15 पोरं 20 पोरं 25 पोरं आमच्याकडे MA असायची. या वर्षी पहिल्यांदा आमच्याकडे आम्ही 50 गाठी MA प्रवेशाच्या बाबतीत आणि त्यानिमित्त मग या मुलांचा सत्कार करावा, या मुलांना काहीतरी साहित्यिक मेजवानी द्यावी आणि त्यांचं स्वागत करावं हा एक प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज शहरात अक्षरशः प्रचंड ट्रॅफिक आहे. सगळीकडे रस्ते तुंबलेले आहेत. अगदी कोणत्या बाजूने जाऊ असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे. अनेकांचे मला फोन आले सर यायचे पण कसं यावं, रस्ते बंद आहेत. आणि तरी पण तुम्ही या महाविद्यालयाच्या प्रेमापोटी, इच्छा महेश खरातांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा साहित्यावरील प्रेमापोटी आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. मित्रांनो,
मगाशी मी ऐकले ते बुरघाट त्यांचा जो उच्चार आमच्या सहकार्याला जे होता, बुरघाट हा आमचा पश्चिम महाराष्ट्रातला शब्द आहे. अगदी बारीक स्वरूपाचा ज्यावेळी पाऊस पडतो त्याला आम्ही सहज बोलता बोलतो म्हणतो फार बुरघाट चालू आहे. आणि तो बुरघाट शब्द साहित्यात आणलं आणि तो शब्द साहित्यातलं एक महत्वाचं नाव बनवणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि ते एक फार मोठं शिवधनुष्य महेशराव तुम्ही केलं. अलीकडं लोक शहरात आल्यानंतर शहरी होतात, परंतु तुम्ही अजूनही पण वाघूरची ती गाठ विसरले नाही. आणि हे बुरघाट जे शेतात शिवारामध्ये जे आहे ते तुम्ही साहित्याच्या प्रवाहात आणलं, ते माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं. आणि म्हणून मी या मुलांना ज्यावेळी चर्चा केली, आपल्याला कशावर चर्चा करायची निश्चित काय करायची माझ्या सहकार्याची चर्चा केली, त्यावेळी आमच्या सर्वांच्या चर्चेतून हे नाव पुढं आलं बुरघाटचं. आणि महेशरावला मी निमंत्रण दिलं, महेशराव तुमच्या कादंबरीवर आम्हाला चर्चा करायची आणि तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी, अनुमती द्यावी आणि आपणही यावं. आणि त्यांनी ते स्वीकारलं. आणि त्या निमित्ताने ज्येष्ठ कादंबरीकार आमचे स्नेही भीमरावजी वागचौरे सर या त्या निमित्ताने इथं उपलब्ध झाले. त्यानंतर या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी आमची विद्यार्थिनी, माझी एमफिलची विद्यार्थिनी डॉक्टर अर्चना काटकर, त्यानंतर आमच्या या साहित्य चळवळीतल्या सहकारी डॉक्टर राजेश्री पवार की जे आमच्या संशोधन केंद्राचे सुद्धा इथं मार्गदर्शक आहेत, या दोघी पण. आणि आमचे इंग्लिशचे विभाग प्रमुख की ज्यांचा संत साहित्यावरच नाही तर अनुवादावर प्रचंड अभ्यास आहे, असे ते अलीकडच्या काळात एक महत्वाचे अभ्यासक आहेत, ते डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपलब्ध झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागचे जे 2-4 कार्यक्रम झाले, हाऊसफुल कार्यक्रम झाले, ज्यांनी आम्हाला हे परत मधल्या काळामध्ये आमच्याकडे जे फार तण वाढलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे की आता परत इथं मशागत नव्याने विवेकानंदची मशागत केली पाहिजे असं ज्यांचं म्हणणं आहे. तर त्या मंडळींनी हे साहित्यविषयक उपक्रम सुरू करायला आम्हाला भाग पाडलं. आणि त्यापैकी एक जण आम्हाला प्रेरणा देणारा आमचा जो माझा एकेकाळचा जुना सहकारी समाधानजी इंगळे आणि प्रगतीशीलचे सगळेच सहकारी, ह्या मंडळींच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज सिद्धीत जातोय. आणि मला खात्री आहे की ठीक आहे गर्दी नसेल पण इथं गर्दी जमलेली आहे. आणि त्यामुळं आमच्याकडे जे प्रवेश झालेले आहेत त्या प्रवेशामध्ये सर अगदी रिटायर्ड, आता हे जर तुमच्या समोर जे दोघे जण बसलेले आहेत हे रिटायर्ड माणसं आहेत, पण त्यांनी साहित्याच्या प्रेमापोटी ऍडमिशन घेतलेली आहे, अशी मंडळी आपल्याकडे आहेत. आणि दुग्ध शंकर आयोग म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी या शहरातलं एक संत साहित्य चळवळीतलं मोठं नाव, की संत साहित्य अनेकांच्या चेष्टेचा विषय अलीकडे झालेला आहे. अनेक पुरोगामी लोकांना असं वाटतं की संत साहित्य ही फक्त एका ठराविक वर्गाची मक्तेदारी. दुर्दैवाची गोष्ट आहे ज्यांनी या समाजामध्ये विचाराची पुरोगामित्वाची पहिली बीजं पेरली, त्यांना एका व्यवस्थेने देवाऱ्यात येऊन बसवलं, त्यांची पूजा सुरू केली, त्यांच्यावरच परत पोट भरायला सुरुवात केली. आणि आज आम्ही त्या संतांना त्यांचीच मक्तेदारी समजायला लागलो. त्या संतांचं खरं काम काय आहे ते पुन्हा एकदा या प्रवाहात आणणं आणि ते व्यवहाराशी संत साहित्याचा काय उपयोग आहे यासाठी अलीकडे जे फार मोठं काम सुरू केले ते या शहरातलं एक मोठं नाव ते म्हणजे शरद हरिभक्त परायणी त्यांना जे मी म्हणतो की ते शरद भिंगारे. की हा माणूस जरी वित्त आणि लेखा अधिकारी जरी असले तरी संत साहित्याशी अतिशय कनेक्टेड असलेला माणूस, अगदी तुकारामांपासून तर अगदी येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबरांपर्यंत सर्वांचा विचारधारा कशी एक आहे हे पटवून देणारा माणूस आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर बसलेले आपण सर्वच जण विलेकर सरांसारखी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलेली, सर्वांची नावं घेत नाही तर आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि या निमित्ताने महेश खरात यांना मला काय परत बोलायची संधी देणार नाही आभाराची वगैरे, त्यामुळे आत्ताच महेश खरात तुम्ही एक चांगलं पुस्तक या मराठीच्या साहित्य क्षेत्रात आणलं त्याबद्दल आपलं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद सर. बुरघाट म्हणजे काय तर एकदम बारीक स्वरूपाचा पाऊस, अत्यंत
स्पष्टपणे थोडक्यात त्या कादंबरीचा अर्थ सरांनी आपल्याला सांगितलेला आहे प्रास्ताविकाद्वारे. यानंतर मी या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी आमच्या MA चे विद्यार्थी डॉक्टर अभयजी मंडलिक सर यांना निमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील पुस्तकाचे लेखक डॉक्टर महेश कराड, त्याचप्रमाणे श्री शरदजी भिंगारे, वाघचौरे सर, डॉक्टर राजश्री पवार, ज्ञानेश्वरजी सूर्यवंशी, डॉक्टर सोनावणे, डॉक्टर शेंगे, डॉक्टर इंगळे आणि डॉक्टर अर्चना काटकर आणि आपण सर्वजण, आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या महाविद्यालय सुरू होऊन अजून 1 महिना व्हायचा आहे. मराठी विभागाने मला या कादंबरीच्या या मोठ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, याबद्दल आमचे विभाग प्रमुख डॉक्टर डोंगरे सर, प्राध्यापक सुरासे आणि सोटे सर यांचे मनपूर्वक आभार. या कादंबरीबद्दल मी जे काय मला जे वाटतं ते फक्त मांडण्याचा प्रयत्न आहे. प्राध्यापक डॉक्टर महेश कराड यांच्या बुरघट या वाङ्मयीन कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. या कादंबरीबद्दल किंवा त्याच्या साहित्यिक मूल्याबद्दल बोलावे एवढी माझी पात्रता नाही, परंतु ही कादंबरी वाचल्यानंतर विद्यार्थी म्हणून मला जे काही जाणवले त्यातले महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील शेतीशी निगडीत कुटुंबातील स्त्रीचा जीवनपट किती चढ उतारांनी भरलेला आहे याबद्दल ही कादंबरी साध्या पण रसाळ शब्दामध्ये भाष्य करते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज या परिसरामध्ये या कादंबरीचे कथानक घडते. साधारण 4.5 दशकांचा जीवनपट या कादंबरीमध्ये उलगडून दाखवण्यात आला आहे. यामध्ये सामाजिक उतरण, विविध प्रकारच्या चालीरीती, धार्मिक कल्पनांचा पगडा, देवीबद्दल असलेली परमभक्ती, स्त्रीला अजिबात नसलेले स्वातंत्र्य, निर्णय प्रक्रियेत तिचा अभावाने असलेला सहभाग आणि सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात असलेले स्त्रीचे स्थान, या साऱ्याची माहिती या कथानकाच्या निमित्ताने आपल्याला वाचकांना मिळते. कथानायिकेचा प्राध्यापक असलेला मुलगा याला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी कळते. या प्रसंगापासून कादंबरीची सुरुवात होते आणि ही कादंबरी पुढे फ्लॅशबॅक पद्धतीने वाचकांच्या समोर येते. या कथेमध्ये मध्यवर्ती पात्र असलेल्या मालन तिच्या आईवडिलांची देखील कथा या निमित्ताने येते आणि यासोबतच त्या काळातील चालीरीती, रूढी, परंपरा याची देखील कथांच्या संदर्भात लेखक आपल्याला हळूवारपणे माहिती देते. रूढी आणि परंपराचा समाजावर किती पगडा आहे हे देखील या कादंबरीच्या वाचनातून जाणवते. आर्थिक गरज म्हणून अगदी कमी वयात मानवचे लग्न विदूर असलेल्या तापट स्वभावाच्या शंकरशी लावून देण्यात येते. शंकर हे पात्र ग्रामीण भागात प्रत्यक्षात असलेल्या अनेक व्यक्तिमत्वांची मिळते जुळते. शंकर तापट आहे, त्याला कशाचीही तमा नाही, अगदी विवाहबाह्य संबंधाबद्दल देखील त्याला अजिबात भीती वाटत नाही. मात्र याचवेळी तो गावातल्या अनेक लोकांना आर्थिक मदत करतो, अन्य प्रकारे मदत करतो आणि त्या दृष्टीने शंकर हा घरी कसाही असला तरी गावामध्ये चांगला शंकर म्हणून प्रसिद्ध असतो. त्याचा तापट स्वभाव आणि रुद्रवता हा फक्त घरातच असतो. मुलाचे सासरे म्हणजे शंकरचे वडील हे पात्र देखील ग्रामीण भागातल्या जुन्या पिढीशी अत्यंत मिळते जुळते असून या प्रकारची पात्र आपण खेड्यामध्ये निश्चितपणे अजूनही पाहतो. यांना घराबद्दल, त्यानंतर कुटुंबियांबद्दलचं प्रेम, शेतीबद्दल असलेली त्यांची आस्था आणि कुटुंबाची प्रगती व्हावी असा कायम विचार करणारे हे पात्र मालनला मुलीपेक्षा देखील जास्त जीव लावते. मालन आपल्या वडिलांचे प्रेम आणि जिव्हाळा त्यांना देऊ करते आणि या दोघांमधील नातेसंबंध या कादंबरीमधला सर्वात सुमधुर असलेला भाग आहे. सून आणि सासरा यांचे अकृत्रिम स्नेह आणि दर्शन या कादंबरीत अनेक प्रसंगातून दिसून येते. कादंबरीमध्ये कथानकाच्या निमित्ताने मालनच्या आयुष्यातील अनेक चढउतारांचे प्रसंग आहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्नेपासून अगदी उपासमारीपर्यंतचे देखील प्रसंग आहेत. या सर्व चढउतारांमध्ये संपूर्ण कादंबरीमध्ये जाणवतो तो मालनचा कणखरपणा, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचा तिचा धीटपणा आणि आलेल्या प्रसंगांचा शांतपणे विचार करण्याची क्षमता. यासोबतच काळ सुसंगत निर्णय घेताना ती कधी घाबरत नाही. मग ती शेतीची वाटणी असू दे किंवा मुलाला शिक्षणासाठी अन्यत्र किंवा शहरामध्ये ठेवण्याचा निर्णय असो. शिक्षणाबद्दल तिला अफाट प्रेम आणि तिच्या सगळ्या मुलांपैकी फक्त एकच मुलगा शिकतो याचं तिला अप्रूप आहे आणि तो मुलगा देखील अत्यंत शिकून कट्टाने प्राध्यापक पदापर्यंत पोहोचतो. त्याला त्याच्या आईच्या कट्टांची पुरेशी जाण आहे आणि तिच्या अखेरच्या आधारातही
तो त्याला जे काही शक्य आहे ते सर्व काही करताना आपल्याला दिसून येतं. अर्थातच या सगळ्याच्या मागे त्याच्या आईने त्याच्यावर केलेले संस्कार हे आहेत. त्याच्या आई वडिलांसाठी तो स्वतःची बायको सासू सासरे यांच्याशी प्रत्यक्ष भांडण करायलाही मागे पुढे पाहत नाही. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही आई वडिलांबद्दलचे त्याचे प्रेम बदलत नाही. कथानकातील हा भाग लेखकाची मातीशी असलेली घट्टना दाखवणारा आहे. मुलामुलींची शक्यतो त्यांच्या पसंतीने लग्न जमवून देणे, त्यांचे संसार सुखाचे होतील यासाठी अखंड कट्ट करणे आणि जावई सुनांचा कटू अनुभव आला तरी तो सहन करणे हे मालांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. प्राप्त स्थितीमध्ये जे काय चांगले करता येईल ते करण्याचा तिचा कायम प्रयत्न आहे. त्यामुळे सोबतता असताना किंवा आर्थिक विपन्नावस्था आल्यानंतरही तिची मनस्थिती सारखीच आहे. कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणे, प्रसंगी मन मारणे किंवा आपल्या इच्छा आकांक्षा मागे ठेवणे या प्रकारचे अनेक अनुभव या कादंबरीमध्ये कथानकाच्या निमित्ताने येतात. यामधून मालांच्या व्यक्तिमत्वातील तडजोडीची वृत्ती स्पष्टपणे जाणवते. शंकर ज्याचा आधी उल्लेख केलेला आहे त्याच्या तापटपणाचा ती आयुष्यभर त्या स्वभावाचा तिला त्रास होतो तरी तो सहन करते. त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल फारशी कुरकुर न करताना ती ते सहन करते. तापट शंकरने तिला लहान लहान कारणांवरून मारणे, अगदी नाक कुठे पडत मारणे असे प्रसंग कादंबरीमध्ये आहे, पण त्याबद्दल ती कोणतीही तक्रार करत नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील स्त्रीची खऱ्या अर्थाने मनस्थिती मालांच्या रूपाने या कादंबरीमध्ये चित्रित झालेली आहे. कादंबरीच्या उत्तरार्धात शंकरला आलेल्या विविध अनुभवांमुळे तो घरामध्ये लक्ष घालायला सुरुवात करतो आणि शेवटची काही वर्षे मालनचे महत्त्व त्याच्याही लक्षात येते. मालनला आपल्यापासून किती त्रास झाला आणि तिने तो सहन केला आहे याची त्याला हळूहळू जाणीव होते. मालनच्या अखेरच्या आजारामध्ये तो तिची अत्यंत मनोभावे सेवा करतो. शंकरच्या या बदललेल्या स्वभावाचे मालनला निश्चितच अप्रूप वाटते आणि ते स्वाभाविक आहे. तिला त्याचा विलक्षण आनंद होतो की शेवटी शंकरमध्ये बदल झालेला आहे आणि हा बदल अत्यंत हवाहवासा असा आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे मालनच्या आयुष्याचा समग्र प्रवास यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. भाषेच्या वैशिष्ट्यामुळे पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटत राहते, हे देखील या कादंबरीचं वैशिष्ट्य. बुरघाटचा संबंध आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हळुवारपणे येणारे ढग आणि त्यानंतर येणारा पाऊस याच्याशी आहे. कादंबरीमधील 3 ठळक प्रसंगांमध्ये या बुरघाट शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे आणि या जी त्या कादंबरीची नायिका आहे मालक, तिला मात्र दरवेळेला जर जेव्हा ढग येतात त्यावेळेला ती संकटाची चाहूल आहे असं तिला वाटतं आणि मला असं वाटतं की या कादंबरीमध्ये बुरघाट हा शब्द जेव्हा जेव्हा वापरला आहे तो त्या संकटाची चाहूल याचं प्रतीक म्हणून तो वापरला गेलेला आहे असं मला तरी वाटतं. मालांच्या शेवटच्या आजारपणात देखील बुरघाटचा उल्लेख आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेले सध्याच्या काळातील स्त्रीचे अत्यंत वास्तववादी चित्र या कादंबरीमधून उभे करण्यात आले आहे. लेखकांनी स्वतः नमूद केल्याप्रमाणे सदरची कादंबरी शेती, माती आणि नाती असा त्रिवेणी संगम करणार आहे. लेखकांचा यापूर्वीचा लेखन प्रवास प्रामुख्याने समीक्षात्मक, संशोधनात्मक आणि कवितेशी निगडीत असा आहे. मात्र कादंबरी लेखनाला त्यांनी पहिल्यांदाच हात घातलेला दिसतो आणि या पार्श्वभूमीवर कादंबरी या वाङ्मयीन प्ररूपावर लेखकाची कमालीची हुकूमत दिसते. या संपूर्ण कादंबरीमध्ये वापरण्यात आलेली भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आपले प्रादेशिकत्व अत्यंत व्यवस्थितपणे राखण्यात आहे. ग्रामीण परिसराचे हुबेहूब चित्रण करणे यात लेखकाचा हातखंडा दिसून येतो. या कादंबरीनंतर लेखकाच्या नव्या लेखनाबद्दल वाचकांना निश्चितपणे कुतूहल राहील आणि मला असं वाटतं की या कादंबरीचे हेच सर्वात मोठे यश. धन्यवाद. धन्यवाद सर. या कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एका महिलेचे चित्रण सरांनी अत्यंत उत्तमरित्या रेखाटलेलं आहे आणि हेच आपल्याला डॉक्टर मंडलिक सरांनी आपल्या चर्चेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दुसरे चर्चक आहेत या कादंबरीवरील अंकुश सोनवणे. आजच्या बुरघाट या कादंबरीच्या परिसंवाद कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वित्त लेखाधिकारी शरद भिंगारे सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजश्री पवार मॅडम, सोनवणे मॅडम, समाधानी इंगळे सर, सोबतच कादंबरीचे लेखक महेश खरात सर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित झाला असे मराठी विभागाचे विभाग प्रमुख आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय ठुमरे सर.
खरं म्हणजे बुरखान हा अचानक ज्या पद्धतीने पाऊस या कादंबरीत दाखवलेला आहे त्या पावसाच्या अनुषंगाने हा शब्द आहे. परंतु या कादंबरीत मालन ही जी नायिका आहे त्या नायिकेचं तिच्या आयुष्यात आलेले संकट, कारण की ग्रामीण भागात जीवन जगणारी, कारण की शेती, नाती आणि माती या गोष्टीवरती खरं म्हणजे कादंबरी आधारलेली आहे. या कादंबरीत अनेक पात्र आहे, जसं की मालनचा नवरा शंकर हा अत्यंत तापट त्याचा स्वभाव असतो. खरं म्हणजे संसार हा दोघांचा असतो, स्त्री किंवा पुरुषांचा असतो, परंतु इथे सगळ्यात जास्त महत्व हे स्त्रीलाच ते सांभाळावं लागतं, कारण की तो घरी बिलकुल लक्ष देत नाही आणि ती सर्व जबाबदारी ही मालनवर येऊन पडते. तरी देखील ती खचून न जाता तिला आणखी पाठिंबा म्हणून तिचा सासरा बापूसाहेब हे देखील तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळतात आणि आपल्या मुलाचा संसार कसा चांगला होईल त्यासाठी आणखी मदत करत असतात तिला. सोबतच जे मालनचा मुलगा आहे तो गणिताचा प्राध्यापक झालेला असतो आणि त्यांच्या फ्लॅशबॅक प्रमाणे ती कादंबरी कथन केलेली आहे. आणि या कादंबरीचं महत्व असं की ही ग्रामीण जीवनाचं पूर्ण कथन करणारी आहे. ग्रामीण स्त्री तिचं आयुष्य हे कसं तिच्या जीवनाची चढ उतार होत असते, कारण की ग्रामीण भागात सुद्धा बरेच अडचणी तिला कराव्या लागतात. तिच्यापेक्षा 16 वर्ष वयानं मोठा असलेला विदुर जो शंकर असतो तिचा नवरा, तिच्याशी त्याचं लग्न होतं. कमी वयात तिचं लग्न झालेलं असतं आणि शंकरची पहिली पत्नी ही वारलेली असते. ती जेव्हा तिला विचारते की पहिली पत्नी म्हणजे मला सवत आहे का, तर तेव्हा तो शंकर तिला अत्यंत बेदमाशी मारहाण करतो. त्याच्यामुळे ते अनेक कौटुंबिक भांडणं त्यांच्या दोघांचे होतात, कारण की हानमार होती. स्त्री मनाची समजा या ठिकाणी शोध या कादंबरीने पूर्णपणे घेतलेला आहे. सोबतच ही कादंबरी स्त्री शक्तीला एक प्रेरणा देणारी आहे किंवा स्त्रियांना यापासून समजा उत्साही हे काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा देणारी कादंबरी आहे. धन्यवाद. धन्यवाद अंकुशजी. अंकुश यांनी सांगितलं की सरांची बुरखान ही कादंबरी प्रामुख्याने ग्रामीण जीवन, ग्रामीण प्रश्न, स्त्री पुरुष संबंध, त्यांच्या नात्यातील ओढताण, पुरुष कसे दडपशाही करतात आणि ग्रामीण भागातील एकूणच जीवनपट वास्तवदर्शी रेखाटणारी कादंबरी आहे. हेच त्यांनी आपल्या छोटेखानी चर्चात्मक मनोगतातून आपल्या पुढे मांडलेलं आहे. पुनश्च एकदा धन्यवाद अंकुशजी. यानंतर आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया आणि तो खऱ्या अर्थानं परिसंवादाचा भाग दुसरा म्हणता येईल आणि तो म्हणजे आता आपण ऐकणार आहोत या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले, जसं म्हटलं जातं यत्र नारेस्ती तत्र रमन्ते देवताय नमः, की ज्या ठिकाणी महिलेचा मान सन्मान केला जातो तिथं ईश्वराचा निवास असतो. आणि आपण आज किती सौभाग्यशाली आहोत की या मंचावर आज 2 महिला आहेत, आमच्या भगिनी आहेत. तर यामधीलच पहिल्या भाष्यकार आहेत डॉक्टर राजश्री पवार मॅडम, ज्या सध्या त्यांच्यापूर्वी आपल्यासमोर या कादंबरीवर भाष्य करण्यासाठी येत आहेत आमच्या भगिनी डॉक्टर अर्चनाजी काटकर मॅडम, ज्या बिडकीन महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत. धन्यवाद सर. आज विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर महेश खरात यांच्या बुरंकाट या कादंबरीवर चर्चा आयोजित केली आहे आणि या चर्चे प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले शरद भिंगारे सर, भीमराव वागचौरे सर, दादाराव शिंगुळे सर आणि या कादंबरीवर भाष्य करणारे राजश्री पवार मॅडम, सूर्यवंशी सर आणि या कादंबरीचे लेखक महेश खरात सर, अभय मंडलिक सर, सोनवणे सर
आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि माझे सहकारी आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी माझं भाग्य समजेल की मला या कादंबरीवर बोलण्याची संधी मिळाली. आत्ताच या कादंबरीच्या संदर्भातील आपल्याला एक कल्पना आलेली आहे. गुरंगाट कशाला म्हणायचं आणि या कादंबरीत नेमकं काय आहे, या दोन गोष्टी तर आपल्याला कळालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी मी या कादंबरीच्या अनुषंगाने थोडं सखोल चिंतन व्यक्त करणार आहे. तर ही कादंबरी आहे स्त्रीच्या जीवन संघर्षाची कहाणी आणि ही एक तरल संवेदना जपत कादंबरीची सुरुवात लेखकाने केलेली आहे. तर ही तरल संवेदना आपण या ठिकाणी या कादंबरीचा जो काही मुख्य पात्र म्हणता येईल मोहन, आणि या कादंबरीची नायिका आहे मालन. तर हा जो मोहन आहे हा एका शहरामध्ये प्राध्यापक आहे. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असणं म्हणजे एक मानाचा असा तो स्थान त्याचं असतं आणि तो आपल्या महाविद्यालयात शिकवत असताना किंवा त्या स्टाफरूममध्ये असताना त्याच्या फोनची रिंग वाजते. विठ्ठल नामाची शा भरली, विठ्ठल नामाची शा भरली. आणि ही रिंगटोन ऐकल्याबरोबर या मोहनच्या मनाची अवस्था ही चलबिचल अशी होते. आणि मोहनची अवस्था कशी होती हे लेखकाने त्यांच्या त्या भाषा शैलीची एक ताकद आहे की ही अवस्था मोहनची होती तशी ती वाचकाची सुद्धा होती. तर मोहनची अवस्था व्यक्त करताना लेखक या ठिकाणी म्हणतात की एखाद्या सापाला पाहिल्यानंतर अंगावर सरकन काटा उभं राहतो तसा काटा मोहनच्या सर्वांगावर उभं राहिला आणि बोबडी वळली, काही केल्या त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. असं ह्या रिंगटोन ऐकल्यानंतर या मोहनची अवस्था झालेली आहे आणि त्याच वेळेला वाचकालाही वाटतं की अरे काय घडलं असेल, असा प्रश्न साहजिक वाचकाला पडतो. पुन्हा लेखक या मोहनची अवस्था व्यक्त करताना परत मांडतात की एखाद्या सिमेंटच्या अरुंद नळगंडीत एखादा कुत्र रात्रभर अडकून बसावं आणि त्याला बाहेरही निघता येऊ नये आणि मागेही सरकता येऊ नये, मध्येच अडकून विवळत बसावं आणि त्या विवळणाने त्या कुत्र्याचा रागही यावा आणि दयाही यावी, अशी काहीशी अवस्था त्या मोहनची झालेली असते. आणि तीच अवस्था शब्दबद्ध करताना लेखक आणि अगदी ताकदीने त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवेदनातून हे मांडलेलं आहे. तर जवळपास 5 ते 6 पानं या कादंबरीची जी काही संवेदनशीलता आहे ती आपल्याला जाणवते आणि वाचकही त्या ठिकाणी थोडासा अस्वस्थच होतो की काय घडलं असेल असा प्रश्न वाचकाला पडतो. आणि कादंबरीला धरून ठेवण्याची ताकद या निवेदन शैलीमध्ये आणि या भाषेमध्ये आहे असं मला या ठिकाणी जाणवलं. तर ही कादंबरी फ्लॅशबॅक पद्धतीने आलेली आहे. मोहन हा सुरुवातीला येतो मुख्य पात्र म्हणून आणि पुन्हा शेवटी येतो. तर मधला जो काही टप्पा आहे तो आहे कुटुंबाचं चित्र. आत्ताच या ठिकाणी चर्चकांनी सांगितलं आहे की ही एक स्त्रीची जीवन चित्रण आहे. स्त्रीच्या आयुष्याचा जीवनपटच या कादंबरीत मांडलाय. परंतु मी या ठिकाणी कुटुंब व्यवस्थेच्या अंगाने जेव्हा विचार केला तेव्हा ही कादंबरी कुटुंब चित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे. तर 260 पानाची ही कादंबरी आहे आणि 11 प्रकरणांमध्ये याची विभागणी केलेली आहे. मालनचा जीवनपट हा परकर पोलक्यातली 7 ते 8 वर्षाची मालन ते 50-55 वर्षापर्यंतची मालन, हा जो काही तिचा प्रवास आहे, हा प्रवास या कादंबरीमध्ये अत्यंत ताकदीने मांडण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. तर या कादंबरीत 3 पिढ्याचं चित्रण आलेलं आहे. मालनचा सासरा, तिचे आई वडील, त्यानंतर मालनचा पती शंकर, त्यानंतर तिची मुलं, तिची 5 मुलं आणि त्यानंतर एक चौथं सुद्धा त्यांनी मोहनचे जे काही मुलं आहेत त्याचाही शेवटी थोडा उल्लेख आलेला आहे. म्हणजे 4 पिढ्यांना या कादंबरीमध्ये लेखकाने सामावून घेतलेला आहे. तर अत्यंत प्रवाहीरित्या आणि प्रभावीपणे मांडणी या कादंबरीमध्ये यांनी ती केली. आणि मालन या ठिकाणी मालनचं आणि बुरंगाटचं काहीतरी नातं आहे हे आपल्याला ही कादंबरी वाचताना जाणवतं. आत्ताच या ठिकाणी सांगितलं की बुरंगाट म्हणजे काय. तर बुरंगाट हा अनाकलनीय असा
अचानक येणारा अनपेक्षितपणे येणारा असा हा पाऊस आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बुरंगाट जेव्हा येतं तेव्हा शेतकऱ्याचं जीवन हे अस्ताव्यस्त होतं, त्याची दाणादिन उडते. हे या ठिकाणी अनेक शेतकरी उपस्थित आहेत, त्यांनाही माहिती असेल की जर शेतकऱ्याचं जे काही जीवन आहे ती शेतीशी आणि त्या सगळ्या जीवनशैली त्याची अशी असते की पाऊस जर आला तर तो फायद्याचा आहे, पण अवेळी आला तर तो किती त्रासदायक ठरतो हे या ठिकाणी लेखकाने या बुरंगाटाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तर हे जे काही बुरंगाट आहे या मालनच्या आयुष्यामध्ये 4 वेळास नैसर्गिक बुरंगाट येतात. मालनचं जे काही आत्ताच इथं सांगितलं गेलं की मालन आणि तिचा पती यांच्यामध्ये जवळपास 10-12 वर्षाचं अंतर आहे. एका विदुराशी या परकल पोलक्यातल्या मुलीचं लग्न झालेलं असतं आणि ह्या मुलीचं लग्नाच्या वेळेस सुद्धा हे बुरंगाट, तिचं ज्या वेळेस लग्न लागत असतं त्यावेळेस सुद्धा हा पाऊस येतो. म्हणजे हा काहीतरी सूचित करतो असं मला या ठिकाणी जाणवतं. आणि त्यानंतर शेतामध्ये संसार सुरू होतो आणि शेतामध्ये जेव्हा हे काम करतात आणि त्या वर्षी खूप पीक येतं आणि भरपूर पीक आल्यानंतर ते भुईमुगाच्या शेंगाचं पीक असतं, त्या शेंगा वाळू घातल्या जातात आणि त्या शेंगा जेव्हा वाळू घातल्या जातात तेव्हा त्या एकदम इतका पाऊस येतो, अचानक ढग येतात आणि पाऊस यायला लागतो. त्यावेळेस आता मालांना असं वाटतं की हातातोंडाशी आलेला हा जो काही आपलं पीक आहे हे आता वाया जातं की काय असं तिला वाटतं आणि मोठ्या शिकस्तीने आपली जेवढी काही ताकद लावता येईल, जेवढे काही आपले प्रयत्न करता येईल तेवढे ती करते आणि ते पीक वाचवते. अशाच पद्धतीने ज्वारीचं खळं चालू असतं त्यावेळेसही हे बुरंगाट येतं. त्यानंतर तिच्या सासऱ्याचा जो काही वाडा आहे, पिढीचा जो वाडा आहे तो कालांतराने जीर्ण होतो आणि त्या वाड्याची भिंत पडते, त्यावेळेसही असंच बुरंगाट येतं. आणि जे शेवटचं बुरंगाट येतं त्यावेळेस ही मालन जेव्हा अंथरुणात असते त्यावेळेस ती अंथरुणावर खिळलेली असते आणि त्यावेळेस हे बुरंगाट येतं. तर तिच्या शेवटाचं साक्षीदार सुद्धा हे बुरंगाट होतं. तर असं या बुरंगाटाचं आणि या मालनचं एक अनाकलनीय असं नातं आहे असं मला या कादंबरीतून जाणवलेलं आहे. तर आपण म्हणतो की चित्रकारांना संकटाची चाहूल लागते पण माणसांना ती लागत नाही. तरीही माणसांना या संकट आल्यानंतर तत्परतेने सावध जर तो बाहेर पडला तर तो यशस्वीपणे पुढची वाटचाल करू शकतो आणि तशीच वाटचाल या मालनने आपल्या जीवनामध्ये केलेली दिसते. तर मालनचं या ठिकाणी शोषिता भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना दिसते. मालन ही एक शोषित स्त्री आहे, तिच्यावरती भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे आणि संस्कार आहे असं म्हणावं लागेल. कारण की तिचा जो पती आहे शंकर तो जमदग्नीचा अवतार आहे आणि तो थोडासा बाहेर खेळली आहे, काही प्रसंग त्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये तो कधीही घरी येतो आणि कधीही घरातून बाहेर जातो. तर त्याचा काय असा वेळ ठरलेला नसतो की आता हा महिनाभर इथं थांबणार आहे आणि मग आता हा काही दिवस बाहेर कामाला जाईल किंवा कुठे दुसरीकडे जाईल असं नसतं. तो त्याच्या मनाने केव्हाही घरात येतो केव्हाही जातो आणि त्यावेळेला तो आल्यानंतर तो एक त्याचा रुद्र अवतार घेऊनच घरात येतो आणि त्या मालनवरती तो तुटून पडत असतो. प्रत्येक वेळेला तिची मारझोड त्या ठिकाणी होते आणि तिच्या सासऱ्याला ते वाईट वाटतं की आपली ही सून जी आहे ती किती चांगली आहे आणि हिच्या वाट्याला या पद्धतीने आपला मुलगा त्रास देतो हे त्यांना सहन होत नाही. ते कायमच तिची पाठराखण करतात, कायमच तिची समजूत काढतात. तर या ठिकाणी तिचं एक वाक्य मी सांगते की ही मालन भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व कशी करते, शोषितता तिची कशी आहे. तर ती काय म्हणते बघा, मारलं तर मारू द्या मला, माझाच नवरा आहे, त्याच्या मारानं माझ्या अंगाला काय डोकं पडते का, नवऱ्यानं मारलं तर मारू द्या, कुठे काय बिघडतं या. म्हणजे एक आपण त्या भारतीय स्त्रीची एक मानसिकता झालेली आहे की नवरा तर मारतच असतो, चालूच असतं आणि ती ते स्वीकारते. अशा पद्धतीची जी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मालन इथं आलेली आहे असं मला वाटतं. आणि तिचा तो जो सासरा आहे तो प्रत्येक वेळेला तिच्या त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी तिची समजूत घालत असतो. तर एकदाच मालन विरोध करते बघा की स्त्री ही स्वतःवर किती त्रास झाला, किती कष्ट आले तरी ती विरोध करत नाही. परंतु ती विरोध केव्हा करते, ज्या वेळेस आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढून तो दुसऱ्याला दिला जातो
हे जेव्हा तिला जाणवतं त्यावेळेस ती शंकरला विरोध करते. शंकर हा एका चांगल्या सधन शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्याकडे शेतीवाडी असते, परंतु त्याचं लक्ष काही कुटुंबामध्ये, शेतीमध्ये, परिवारामध्ये नसतं, पण गावामध्ये त्याची पत असते. आणि तो काय करतो की त्याचं जे काही शेत आहे ते त्याचा काही भाग विकून तो आपल्या त्या गावामध्ये एका स्त्रीच्या मुलीच्या हुंड्या प्रसंगी ते शेतातला पैसा तो देतो. आणि त्याच वेळेस ही जी काही मालन आहे ती प्रतिकार करते. जी मालन कधीच प्रतिकार करत नाही, परंतु तिला आता जाणवते की आपल्या मुलांच्या दोनचा घास काढून हा व्यक्ती जर दुसऱ्याला देतोय, त्यावेळेस ती प्रतिकार करते. त्यावेळेस प्रतिकार करताना ती काय म्हणते बघा, त्या रामोशाच्या पोरीचा हुंडा द्यायचा होता का? त्या वरलाच्या शोभीच्या घरात घालायचे होते, त्यांच्याकडे पैसे नव्हता म्हणून हा दानशूर करणं खुशी खरेदी करू देतो. माझ्या लेकराची जमीन तोंडातला घास काढून घेतला माझ्या लेकराच्या. आणि तुमच्या डोक्यात काय किडे पडले का? तुमच्या मनाला तडे गेले होते? रामोशाच्या पोरीसाठी खुशी खरेदी करून देता काय? आणि अशा पद्धतीने ही या नवऱ्याला प्रत्युत्तर म्हणून काही प्रश्न उपस्थित करते, त्याला जाब विचारते. आणि ही जाब विचारण्याची ताकद तिला केव्हा येते? जेव्हा आपल्या मुलांच्या संरक्षणाची वेळ येते किंवा मुलांसाठी आपल्याला काहीतरी बाजू घेतली पाहिजे. आणि त्याच वेळेस जो शंकर कधीच तिचं मान्य करत नाही, तिची कायमच मारझोड करतो, तिचं कधीच ऐकत नाही, त्यावेळेस शंकर सुद्धा नांगी टाकतो असं म्हणावं लागेल. आणि ती पुन्हा त्याला बोलते की तो म्हणतो की मी तुझा गालपट फोडेल. त्यावेळेस ती म्हणते काळा बरा रंगवून स्वतःच विरडाच करायची, त्यासाठी वाटतं तसं वागायचं आणि वरतून माझं गाल रंगवायचं. काय बोलायला तर सोपतं का? आणि जेव्हा या पद्धतीने ही प्रतिकार करते त्यावेळेस शंकरचा स्वभाव नरमतो आणि त्याला आपली चूक मान्य होते. आणि नंतर तो या कुटुंबाशी थोडा जोडला जातो, कारण त्याची कारणही वेगळी आहे. कारण की जेव्हा माणसाकडचा पैसा संपलेला असतो तेव्हा बाहेर समाजामध्ये त्याला कोणी विचारत नाही. आणि अशीच काहीशी अवस्था जेव्हा शंकरची होती तेव्हा तो कुटुंबाशी एकनिष्ठ व्हायला लागतो. तर या ठिकाणी या कुटुंबाचं नातं शेती, माती, कुटुंब आणि नाती अशा 4 टप्प्यामध्ये आलेलं आहे. तर या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की लेखकाने या कादंबरीमध्ये जरी ग्रामीण भागातील असेल, जरी हिचा कालखंड हा थोडासा मागचा असेल, लेखकाचा एक 40 वर्षापूर्वीचा तरी हा कालखंड असेल असं ते एक अंदाज लावतो. परंतु या कादंबरीमध्ये नवविचाराची मांडणी केलेली आहे. नवीन विचार हे माणसाला रुजतात पण पचत नाही हे आपण बघतो. तर या कादंबरीमध्ये लेखकाने नवीन विचार मांडलाय. तो विचार असा आहे की ही जी मालन आहे हिचे वडील विठोबा आणि आई लक्ष्मी यांचा सुखाचा संसार सुरू असतो, परंतु काही आरोग्याच्या तक्रारीमुळे विठोबा हा वारतो आणि त्यानंतर लक्ष्मीच्या आयुष्यामध्ये उतरती कळा लागते आणि तिचं जे काही सुखाचा संसार असतो, 4 अपत्य तिच्या पदरात असतात आणि तिचा नवरा वारल्यानंतर या स्त्रीचं आयुष्य थोडंसं भरकटलं जातं किंवा ती भरकटू देऊ नये म्हणूनही थोडासा प्रयत्न करते. परंतु समाजातील जे काही पुरुष व्यवस्था आहे त्यातील काही टगे पुरुष तिला त्रास देतात आणि त्यामुळे ही त्यालाही तोंड देत राहते. परंतु या ठिकाणी ही मालनचा जे सासरे आहेत बापूसाहेब, या बापूसाहेबांनी या मालनच्या आईला म्हणजे लक्ष्मीला थोडी समजूत घातलेली आहे की त्यांनी ती स्थिती बघितली की ही एकटी स्त्री आहे, आपला आहे, गरीब आहे आणि हिला कुणाच्या तरी पुरुषाचा आधार मिळणं गरजेचं आहे. आणि ही तरुण आहे, देखणी आहे, तिचं सौंदर्याचं वर्णनही या कादंबरीत खूप चांगलं आणि ताकदीने केलेलं दिसतं. तर या स्त्रीच्या मनातही आता तरुण स्त्री आहे, तिच्याही मनामध्ये कुठेतरी ही भावना असते आणि त्याला जेव्हा बापूसाहेबांनी थोडंसं गोंजारलं आणि तिला समजूत घातली त्यावेळेस तिलाही वाटतं की आपण लग्न करावं. आणि याच गावातील एक ज्ञानोबा मेतकरी नावाचा जो तरुण असतो, 30-31 वर्षाचा तरुण, आणि तो तरुण म्हणजे प्रथमवर आहे, ज्याचं पूर्वी लग्न झालेलं नाही, तासा जो तरुण आहे त्याच्याशी या लक्ष्मीचं लग्न होतं आणि ते बापूसाहेब लावून देतात. काही प्रमुख व्यक्ती तिचं लग्न त्यांच्याशी लावून देतात
आणि त्या ज्ञानोबा मेटकरीचं सुद्धा एक कौतुकच करावं लागेल की तो 4 लेकराच्या आईला स्वीकारतो आणि स्वीकारल्यानंतर तो तर स्वीकारतोच, परंतु त्याचा कुटुंब सुद्धा या बाईला किंवा या लेकरांसह स्वीकारतो. हा एक नवीन विचार या कादंबरीतून आलेला आहे. तो या ठिकाणी मला सकारात्मक वाटला आणि तो खूप महत्त्वपूर्ण असा विचार लेखकाने मांडलेला आहे. तर कादंबरीमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, ज्या ग्रामीण भागातही आहे आणि शहरी भागातही आहे. तर त्या गावात शंकर आणि मालाचा संसाराचं काही टिपण बसत नव्हतं आणि हे टिपण बसत नसल्यामुळं होतं काय की बापूसाहेबांना थोडीशी चिंता वाटते की आता या आपल्या लेकराचं पहिला तर लग्न त्याची बायको वारली आणि हा तर असा फुट्यार आहे, तर आता कसं होईल याचं. आणि म्हणून मग त्या बापूसाहेबांना प्रश्न पडतो आणि ते एका धुळोबाच्या कुठेतरी माणूस श्रद्धेच्या कुठं लीन होण्याचा प्रयत्न करतो आणि तो शंकरला आणि मालनला या धुळोबाच्या दर्शनाला पाठवल्यानंतर ते दर्शन करून आल्यानंतर त्यांचा संसार थोडा रांकीला लागतो आणि त्यामुळे बापूसाहेबाला वाटतं की धुळोबाच्या दर्शनाला जाऊन आल्यामुळेच हे झाले, म्हणजे इथे श्रद्धेचा भाग असतो. त्यानंतर या कादंबरीतील अंधश्रद्धेचे काही प्रसंग आले. मालनची सून जी रतन आहे तिला मालन ही देवीची परडी भरणारी देवीची आराधना करणारी असते आणि तिला जेव्हा ती आराधना करते आणि काही कारणास्तव ती जेव्हा आपल्या मुलीच्या गावी जाऊन राहते तेव्हा तिची सून पाठीमागे परडी मागते तेव्हा तिचा हात सडतो. अक्षरशः स्किनचा प्रॉब्लेम तो असतो, परंतु या देवीचा कोप झालेला आहे त्याच्यामुळे तिचा हात सडलेला आहे असं सगळ्यांना वाटतं. आणि ती मालन जेव्हा पुन्हा विनंती करते, देवीला आराधना करते, त्यावेळेस तिचा हात पुन्हा चांगला होतो. त्यानंतर काही प्रसंग असा आला की मालनची जी मुलगी आहे सगुणा तिला सुद्धा कावळा शिवल्यानंतर तिची मृत्यूची बातमी सगळीकडे पसरवली जाते. अशा पद्धतीने श्रद्धा अंधश्रद्धेचे काही प्रसंग या कादंबरीत आलेले आहेत. तर मोहनचे शिक्षण इथं महत्वाचे आहे. मालनला 5 अपत्य आहेत, नामदेव, सहदेव, सगुणा, मोहन आणि नवनाथ. तर या 5 मुलांपैकी फक्त मोहनच शिक्षण घेतो. तर हा मोहन शिक्षण घेत असताना त्याला सुद्धा शिक्षणामुळे त्याच्यामध्ये जो काही आपल्या आई वडिलांची काळजी घेतली जावी किंवा एक कर्तव्यनिष्ठता त्याला ती जाणवते. तर या कादंबरीवर अजून या ठिकाणी चर्चा होणारच आहे, परंतु मला ज्या काही गोष्टी वाटल्या किंवा या ठिकाणी मला ही कादंबरी तर खूप सकस आहे, वाचकाला हलू न देण्याची ताकद याच्यात आहे. जोपर्यंत कादंबरी वाचून पूर्णपणे खाली ठेवत नाही तोपर्यंत तिच्यात ते हे सामर्थ्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर या ठिकाणी मला 2 गोष्टी जाणवल्या. ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे. या कादंबरीचा जो काही मुख्य पात्र आहे मोहन आणि लेखक यांचं म्हणजे कादंबरी ही तृतीय पुरुषी निवेदनातून आली, ही मोहनच्या निवेदनातून यायला पाहिजे होती किंवा मुख्य पात्र असलेल्या मालनच्या निवेदनातून ती यायला पाहिजे होती. तसं नव्हता, तृतीय पुरुषी निवेदन या कादंबरीचं आहे. तर मला या ठिकाणी असा प्रश्न पडतो की ही आत्मकथनात्मक कादंबरी असावी, मोहनचं आणि लेखकाचं काहीतरी नातं आहे किंवा मोहनच्याच स्वरूपातून लेखक या ठिकाणी त्याचा जीवनपट मांडतो आहे की काय, अशी थोडी मला वाटलेल्या काही गोष्टी मी या ठिकाणी मांडते. थोडं साम्य त्याचा धागेदोरे आपल्याला असे सांगता येतील की काही समानतेच्या खुणा या ठिकाणी सापडतात की लेखक आणि मोहन प्राध्यापक आहेत, शहरात नोकरी करतात. त्यानंतर ज्या भागात महूद या गावामधील ते आहेत आणि तो त्या गावातील गणपतराव देशमुखही त्यांचाही उल्लेख, आमदार गणपतराव देशमुख यांचाही उल्लेख या ठिकाणी आलाय. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेशी मोहनचं नातं आहे, तसंच लेखकाचंही नातं आहे. मला आणखी बरेच मुद्दे मांडायचे होते, परंतु मी थोडंसं आवर्त घेऊन माझ्या शेवटाकडे आलेली आहे. तर आईला सुद्धा हा जो काही मोहन आहे, तर आईच्या कष्टाची जाणीव ठेवून तो शहरामध्ये आल्यानंतर
आईला काही हॉटेलच्या चव दाखवावी अशी त्याला वाटतं आणि त्या कादंबरीतून आलेल्या काही हॉटेलची नावं सुद्धा शहरातील आहेत जी थोडंसं आत्मकथन